नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. ऐश्वर्या जानकीला सांगत असते की मी हे सगळं काही बघून ना खूप पॅनिक झाले होते. तेवढ्यात काय अवंतिका आलेली असते. वहिनी घ्या की. आणलाय का अवंतिका? हो बघ आणलाय. काही कळालंय का वनसनला? नाही, कदाचित काहीच माहिती नाहीये, पण मी बरोबर इथे आणलाय त्यांना न कळता. थँक्यू सो मच अवंतिका, तू खूप मोठं काम केलंय. रिलॅक्स असं वाटत असतं ऐश्वर्याला की तिच्या साडीचा जो गोंडा असतो तो अवंतिकाने व्यवस्थित आणलेला असतो. शर्वरीला जरा सुद्धा काही भनक लागलेली नाही आणि व्यवस्थित ती गोंडा इथपर्यंत घेऊन आलेली असते. दोघींना खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे, त्यासाठीच इथे बोलवलंय मी. ऐश्वर्या म्हणते, जानकी तुझा डाऊट अगदी क्लिअर होता. शरुताई मेजर गडबड केली आणि मग इथे धावून आल्यात, कारण काहीतरी मोठं असं काहीतरी केलंय त्यांनी आणि ते लपवण्यासाठी ते इथपर्यंत आल्यात. मग अशी तुझ्या रूम मध्ये मी जे धावत धावत आली होती ना, ते तेच सांगण्यासाठी, कारण मी स्वतःच्या कानाने ऐकलं होतं शरुताई कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या ना, तेव्हा ते असं म्हणत होत्या, मुलगी मी त्यांची, त्या पैशांवर मी नक्कीच हक्क सांगू शकतेय. तर मला हक्काने नाहीच मिळाले तर मी ओरमाडून सुद्धा घेऊ शकतेय. का पैसे मिळाले की मग काय आपण फरार व्हायचंय. हे ऐकून शर्वरी आणि जानकी यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. की शर्वरी काय बोलतीये हे ऐकून जानकी आणि अवंतिकाच्या पायाखालची जमीन तर सरकलेली असते, पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेय, भावाला फसवू शकतेय, वडिलांना फसवू शकतेय शर्वरी यांनी कल्पना सुद्धा केलेली नसते. अवंतिका म्हणते, काय बोलतीये ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, याच्यात एक ना एक शब्द खरा आहे, मी स्वतः ऐकलाय माझ्या कानाने. नंतर जर पुढे ते काय बोललाय हे जर तुम्ही ऐकलं ना, तर मग तुम्हाला धक्काच बसणार. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या पटकन बोल, शरुताई काय बोललाय एवढं की धक्का बसलाय, पटकन सांगा, आता वेळ वाया घालू नकोस. असं म्हणाल्यात की राहता राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, त्याची तर मी वाट लावून आलीये, पण माझ्या नवऱ्याची व्यवस्था लावली, आता कोणीच डोकं वर काढणार नाही, टेन्शन घेऊ नकोस. की म्हणते, काय नवऱ्याची व्यवस्था लावून आले असं म्हटल्या? हो, ते स्वतः असंच म्हटल्या. काय केलं असेल ग शर्वरी वंचनं? कोणास ठाऊक जानकी, पण त्या म्हटल्या की व्यवस्थित त्याचा बंदोबस्त केलाय, काहीच टेन्शन नाहीये, पैसे मिळाले की आपण पळून जायचं. शर्वरी वंचानं काय केलंय कसं केलंय ते काहीच माहित नाही, पण काहीतरी मोठं असं करून आल्यात त्या विक्रांत भाऊंची बरोबर, हे मात्र त्यांच्या बोलण्यातून जाणवलंय. ठीक गडबड आहे एवढं नक्की. 100% ते विक्रांत भाऊजींशी बोलतच नव्हते, दुसराच कोणीतरी व्यक्ती होता. मात्र जानकीला काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. जर विक्रांत भाऊजींशी बोलत नव्हत्या तर कोणाशी बोलत होत्या? कोण व्यक्ती होता की शर्वरी वंश त्याची अशा भाषेत बोलत होत्या? जानकी म्हणते, या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायलाच पाहिजे आणि नेमकी काय झालंय कसं झालंय हे तर शोधून काढायलाच लागणार. जानकी म्हणते, ऐश्वर्या शर्वरी वंशांची खोली चेक केली का? त्यांचं सामान चेक केलं का? तुला काही मिळालंय का? ऐश्वर्या म्हणते, हो हो जानकी, त्यांच्या घरात त्यांच्या खोलीत गेले होते मी, सगळीकडे शोधलं पण काहीच सापडलं नाही. शेवटी जी बॅग होती ना, ती बॅग बघितली मी, बॅगेला लॉक होतं, ते लॉक मी खोललं, फाईल सापडल्या आणि एक मोबाईल सुद्धा सापडला. मोबाईल स्विच ऑफ होता, जरा वेळ मी तो स्विच ऑफ होता तो मोबाईल तर मी स्विच ऑन सुद्धा करून बघितला. काही फाईल वगैरे सुद्धा होत्या महत्वाच्या. विक्रांत भाऊजींच्या आईंचा फोटो, शरुताई त्यांच्या फोनचा वॉलपेपर का ठेवतील? मग तो शरुताईचा फोन होता की अजून कोणाचा फोन होता? म्हणजे विक्रांत भाऊजींच्या आईचा फोटो वॉलपेपर म्हणून मी ठेवलाय, मग तो फोन कोणाचा असेल? जानकी. शरुताईंचं त्यांच्या सासूसोबत कधी पटलंच नाही, मग त्या सासूला कशाला मोबाईलला ठेवायला लागल्यात? मग तो फोन कोणाचा असेल जानकी? असे असंख्य प्रश्न मला पडले. जानकीला सुद्धा सगळेच धागे दोरे जुळवल्यासारखं वाटायला लागलेलं असतं. ऐश्वर्या अगदी बरोबर बोलतीये, तो फोन वंशनचा नसणारच आहे. शर्वरी वंश विक्रांत भाऊजींचा फोन इथे घेऊन आल्यात आणि तो स्विच ऑफ करून आपल्या बॅगमध्ये ठेवलाय. जानकी म्हणते, ऐश्वर्या आत्ता माझ्या लक्षात यायला लागलं, मगाशी तुझा फोन ऑन केला तेव्हा बरोबर याच घराचं याच रूमचं लोकेशन मला दाखवत होते. मी तरी म्हणते विक्रांत भाऊजींचा फोन इथे कसा आणि विक्रांत भाऊजींचा फोन इथे, मग ते कुठे? तो जो बंद फोन आहे तो कोणाचाच नाही, फक्त विक्रांत भाऊजीचा आहे, मी खात्रीने तुला सांगू शकते. जे शर्वरी वंश विक्रांत भाऊजींचा फोन त्यांच्यासोबत घेऊन आल्या आणि तो फोन स्विच ऑफ करून आपल्या बॅगमध्ये ठेवलाय. दुसऱ्या फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या की माझ्या नवऱ्याची व्यवस्थित वाट लावलीये मी. ऐश्वर्या, अवंतिका, या सगळ्याचा अर्थ काय कळेल का? जे काही कळलंय ना ते तुकडा तुकडा कळलंय, असं काही जुळत नाहीये किंवा आपल्याला जुळवण्याचा प्रयत्नही करता येत नाही, कारण आपल्याकडे व्यवस्थित परफेक्ट अशी काही माहितीच नाहीये. सगळे तुकडे जोडले ना तरच आपल्याला खरं काय ते कळू शकतं किंवा खरं काय घडलंय हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आपल्याला खूप डोकं लावायला लागणार आणि सगळे तुकडे जोडायला लागणार. ऐश्वर्या म्हणते, मी बेंगलोरला जाते आणि खरी काय ती माहिती काढून येते. तुम्ही तोपर्यंत शरुताईंवर इथेच नजर ठेवा. बेंगलोरला काहीतरी मोठं कांड केलंय यात काही शंकाच नाहीये. भयानक काहीतरी करून इथे पळून आल्यात एवढं मी खात्रीने सांगू शकते. मी जोपर्यंत बेंगलोरला जात नाही, तिथे काहीतरी माहिती हाती मिळत नाही, धागा तोरा काही लागत नाही, तोपर्यंत शर्वरी वंशला कुठे जाऊ देऊ नका आणि पैसा सुद्धा देऊ नका. ऐश्वर्याने अवंतिका आणि जानकीला सांगून ठेवलेलं असतं की फक्त आणि फक्त शर्वरीवर नजर ठेवा. जानकीला असं धक्का बसल्यासारखं होतं, जरा हल्ल्यासारखी होते ती. अवंतिका म्हणते, बहिणी काय झालं?
अवंतिका, आपल्या घरचं एक संकट कुठे दूर होतं न होतं की लगेच दुसरं संकट दारात येऊन उभं राहिलेलं असतं. इतकं मोठं भयानक संकट आहे आता हे, याचा कसा सामना करायचा आहे? ऐश्वरीबाईंचं असं का वागताय, काय केलंय विक्रांत भाऊजींबरोबर? मला तर आता विचार करून करून डोकं दुखायला लागलंय. ऐश्वरीबाईंचं अशा नव्हत्या, हट्टी होत्या ठीक आहे, कारण त्या लाडात वाटलेल्या आहेत, पण त्या अशा नव्हत्या. भरपूर प्रेम होतं त्यांच्या मनात, पण आता प्रेम वगैरे काही दिसतच नाहीये. काहीतरी वेगळा स्वभाव झालाय त्यांचा. की आता रडायला लागलेली असते, ते का जे काही वागताय ना त्या गोष्टीचा अंदाजच येत नाही. काहीतरी विचित्रच वागताय त्या, भरकटल्यासारखं. एवढ्या कशा बदलू शकताय त्या? जानकीचा विश्वास नसतो. अवंतिका म्हणते, मोहिनी, माणसं बदलतात, जशी परिस्थिती बदलते तशी माणसं बदलतात, त्यामुळे तुम्ही विचार करू नका बरं प्लीज. परिस्थिती बदलली की माणसं सुद्धा बदलतात. कदाचित शरुताईंच्या बद्दल सुद्धा असंच काहीतरी घडलं असणार. शरुताई सुद्धा त्यामुळेच बदलल्यात. त्यामुळे वहिनी प्लीज प्लीज तुम्ही विचार करू नका. ते का म्हणते, ऐश्वर्याने जी काही माहिती सांगितली ना त्यानंतर असंच वाटायला लागलंय की शरुताईंच्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायला हवंय. कोणत्या क्षणाला त्या काय करू शकतात, काय वागू शकतात, काही आपण सांगू शकत नाही किंवा अंदाज सुद्धा लावू शकत नाही. शर्वरी माणसं त्यांना हवं ते म्हणजे तेच करणार. की मी ते खरं सांगू का तुम्हाला, मला खूप वेगळं आणि विचित्र जाणवायला लागलंय. कोणत्या धोक्याची घंटा तर नसेल ना ग ही? मला फार विचित्र अशी फिलिंग यायला लागली आहे. जानकी आता घाबरलेली असते आणि नको नको तो विचार ती करते. जानकी म्हणते, काहीतरी अशुभ घडेल ना, भयानक असंच वाटायला लागलंय मला आता. चांगलं असं काहीच वाटत नाहीये. त्याचं नव्हतं होईल का चीच भीती वाटायला लागली मला आता. ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला भीती वाटणं साहजिक आहे, पण ही सिच्युएशन खूप हुशारीने आणि शांतपणे हँडल करायची आपल्याला, आणि खरं काय ते समोर आणायचंय. असं घाबरून, निराश होऊन, दुःखी होऊन चालणार नाहीये. खरं काय कळायचं असेल तर खूप डोकं लावायला लागणार आहे आपल्याला. तुला कळतंय का जानकी मी काय सांगण्याचा प्रयत्न करतेय? हो ऐश्वर्या, कळतंय की. जानकीने ऐश्वर्याचा हात पकडलेला असतो आणि अवंतिकाने दोघींच्या हातावर हात ठेवलेला असतो. अवंतिका, ऐश्वर्या, जानकी आता तिघीजणी एक झालेले असतात. खरं काय किंवा शर्वरी वंचांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी एका ताकदीने लढायला त्या तयार झालेले असतात. कारण शर्वरीचं काय चाललंय अंदाजच येत नसतो त्याच्या वागण्या बोलण्याचा. ऐश्वर्या म्हणते, आपण तिघी एक आहोत ना, आपलं सगळं नीट होणार आहे, अजिबात काळजी करू नका. ऐश्वर्या म्हणते, चला आम्हाला निघायला हवं, उशीर होतोय आम्हाला, चला खाली जाऊया आपण. आता यांचं बोलणं झालेलं असतं. ऐश्वर्या म्हणते, आता लगेच निघायला लागणार नाही तर उशीर होऊन जाणार. हे सगळे निघालेले असतात. जानकी म्हणते, सगळं घेतलंय ना व्यवस्थित, पोहोचलं की मला फोन लावा. ऋषिक म्हणतो, जानकी किती वेळा सांगते तेच तेच. सौमित्र म्हणतो, वहिनीला काळजी वाटते ना म्हणून सारखी सारखी बोलतीये ती. जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी जशी अवंतिकाची काळजी आहे तशीच मला माझ्या नवऱ्याची काळजी. आता हसायला लागलेले असतात. म्हणतो, सौमित्र आपलं जाऊ दे रे, सारंगकडे बघ की, ऐश्वर्या जाणार आहे म्हणून चेहरा रडवेला झालाय, कसा झालाय बघ की. सारंगची खेचत असतात ते सगळे आणि सारंगवर हसत असतात. काही नाही रे दादा, काय असं काय बोलतोय, तसं काहीच झालेलं नाहीये. की आता हे तिघे कामासाठी चाललेले असतात म्हणून दही साखर देते. की ऐश्वर्याला सुद्धा दही साखर देते आणि म्हणते, ज्या कामासाठी चालली आहे ते काम पूर्ण करूनच माघारी यायचंय ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, हो जानकी. ऋषिकेश म्हणतो, चला निघूया, अजून वेळ वाया घालवायला नको, चला बरं लगेच. आता हे सगळे चाललेले असतात. सारंग जोर जोरात म्हणतो, ऐश्वर्या विमानतळावर पोहोचला की फोन लावा, आणि विमान उतरलं की परत मला फोन करा. ते का म्हणते, तुम्ही पण जाता का भाऊजी? जा जा जा, पटकन जा पटकन जा. दोघी मिळून माझी चेष्टा करण्यापेक्षा तुम्ही दोघी ना तुमच्या रूमवर जाऊन झोपा. चला बीर लावतो, मी सगळं करतो, तुम्ही जाऊन झोपा बरं आधी. चला. जानकी म्हणते, आमचं ठीक आहे, तुम्हाला झोप येणार आहे का? आता मुद्दाम सारंगची चेष्टा करत असतात जानकी आणि अवंतिका. ते तिघे ते निघून गेलेली असतात. आता हे तिघेच असतात. नाही येणार झोप, तुम्हाला येते की नाही बघा. आता इतकी मस्करी केलेली असती सारंगची. दोघी आता हसत हसतच निघून चाललेले असतात. आता सारंगने दरवाजा वगैरे लावलेला असतो. जानकी आणि अवंतिका वर निघून गेलेले असतात त्यांच्या रूम मध्ये. सारंग दार लावतो आणि खालीच उतरत असतो. तेवढ्यात लगेच शर्वरी आलेली असते. सारंग, काय रे, दह्याची वाटी वगैरे हातात काय चाललंय? नाहीयेस का, दही साखर खातोय? पण झालंय ग, पण ऋषिकेश दादा, सौमित्र दादा, ऐश्वर्या आत्ताच एवढ्यातच बाहेर गेलेत. ते सोडवण्यासाठी दारापर्यंत आलो होतो. शर्वरी म्हणते, बाहेर गेलेत? बाहेर म्हणजे कुठे रे? रात्री कुठे गेले असतील? उद्या सकाळी पहाटेचं फ्लाईट आहे ना, मग ते आत्ताच गेलेत. फ्लाईटने गेलेत पण कुठे गेले कळेल का काही? काही ते गावाचं नाव तर असेल ना सारंग. नुसते गेलेत पण कुठे गेलेत? ग बेंगलोरला गेलेत ते. आता शर्वरीला धक्काच बसतो की ते बेंगलोरला कसे गेले? धक्का बसलेला असतो. बेंगलोरला गेले? सारंग म्हणतो, हो, काय झालंय तुला, काय एवढा धक्का बसलाय? जाऊ दे की बेंगलोरला. त्याच्याबद्दल इन्क्वायरी वगैरे करायला गेले नाहीत ना? सारंग म्हणतो, काय शर्वरी ताई त्यांनी पाठवलंय, जा बाबा शर्वरी बद्दल काहीतरी इन्क्वायरी वगैरे करून या, काय माहिती मिळाली तर मिळाली. ताई तसं काही नाहीये, एक्सपोर्टरला भेटायला गेले, त्यांची मीटिंग, 1-2 एक्सपोर्टरचे पत्ते मिळालेत, मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायला गेलेत, बाकी काही नाही. आणि लिगल काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून दादा गेलाय.
ते खोटं बोलू नकोस. आता चिडलेली असते आणि बिचाऱ्या सारंगला नको नको ते बोलायला लागलेली असते. रात्री लपून छपून गेले असते का अगं? मग फ्लाईट पहाटेची म्हटल्यावर आत्ताच गेले ते. त्यांना उठवून जायचं होतं का? शर्वरी तू काय एवढी हायपर होतीयस ग? त्याचा फ्लाईट होता आणि त्याचीच तिकीट शिल्लक होती, मग ती मिस व्हायला नको म्हणून ते आत्ता गेलीये. त्यांचंच बरं ठरलंय जायचं. ती आता ततमम करायला लागलेली असते आणि उगाच चिडचिड करत असते. ती गोडगोड बोलायचं आणि मागे बरोबर प्लॅनिंग करायचा. नेमकी काय करतेय शर्वरी बेंगलोर मध्ये, काय नाही करते काय? बास मी का गप्प बसू? कारण तोंडाला येईन ते बोलत सुटलीये. तुला कळतच नाहीये तू काय बोलतीस आणि काय आरडाओरडा करते एवढा? गप की. सारंगचा हात पकडते आणि म्हणते का मी का गप्प बसू? मी काय गप्प बसत नसते. जोर जोरात मोठमोठ्याने यांची भांडणं चाललेली असतात. आता ती भांडणं ऐकून जानकी आणि अवंतिका सुद्धा खाली आलेली असतात. जानकी म्हणते काय चाललंय तुमचं? आणि जरा हळू आवाज. नाना आणि आई झोपलेत, उठून यायचे बाहेर. काय चाललंय तुमचं एवढं? वंस उठू दे ना, मला काय फरक पडतोय, उठले तर उठू दे. काय मूर्ख बिरका नाहीये, मला तर सगळंच कळतंय. मग तू काय बोलतीस? तुला तरी कळतंय का? मला शहाणपणे शिकू नको. जे दिसतंय ना तेच बोलतीये मी. आईला आणि नानांना उठवच. आता तू उठवच. या गोष्टीचा आत्ताच्या आत्ता इथे जिथे शोक्षमोक्ष लावायचा आहे म्हणजे लावायचा आहे. जे काय असेल ते असेल. तू आई नानांना उठव आणि आता माझ्या मनात काय ते त्यांना सांगूच दे. की म्हणते शर्वरी वंस एक मिनिट. काय झालंय? कसला शोक्षमोक्ष लावायचा आणि तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का शर्वरी वंस? काय चाललंय तुमच्या डोक्यात सांगा तरी. शर्वरी अशा वेगळ्याच भाषेत बोलायला लागलेली असते. मला तुमच्याशी कोणाशी बोलायचंच नाहीये. की म्हणते ठीक आहे आमच्याशी नाही बोलायचंय, नका बोलू, काहीच हरकत नाहीये. आई नाना आत्ता झोपले, त्यांना शांतपणे झोपू द्या. सकाळी ते उठले की त्यांच्याशी बोला तुम्ही, पण आत्ता सगळं शांतता ठेवा. जिब्बात काय आरडाओरडा करू नका. की म्हणते भाऊजी चला अवंतिका चल ग जाऊन झोपूया. आता जानकीचा हात पकडलेला असतो कारण ती खूप घाबरलेली असते. ए जानकी कुठे चाललीस तू? शर्वरी वंसा हात वगैरे काय पकडताय तुम्ही? तू मला सांग. ऐश्वर्या, सौमित्र दादा, ऋषिकेश दादा एवढ्या घाईघाईने बेंगलोरला का गेलेत? जानकी म्हणते मीटिंगला गेलेत ते. त्यांची मीटिंग आहे म्हणून ते गेलेत. पण खोटं बोलतेस वहिनी, तो मीटिंगला वगैरे कशाला गेलेला नाहीये. ते माझी चौकशी करायला गेलेत. शर्वरी नेमकी काय सांगतेय, काय म्हणतीये, तिथे जाऊन तिने काय केलंय? माझी चौकशी करण्यासाठी तिघे जण बेंगलोरला गेले. मी तुला खात्रीने सांगू शकते जानकी वहिनी. अवंतिका, सारंग, जानकी या शर्वरीची वागत असते, बोलत असते, याच्याने धक्का बसलेला असतो की हिचं काय चाललंय. अगदी बिथरल्यासारखी बघायला लागलेली असते ही शर्वरी. माझ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच्या आत्ता द्यायची, कुणी झोपायला जायचं नाहीये. ती लोक एवढ्या रात्री का गेली मला उत्तर सांगायचंय म्हणजे सांगायचंय. जानकी, सारंग सांगत असतात की महत्वाची मीटिंग आहे, मीटिंगसाठी ते गेलेत. शर्वरीला विश्वास अजिबात बसत नसतो. सुद्धा खोटच बोलतीये ग, सगळ्यांसारखं तूही खोटच बोलतीये. मला माहितीये, कन्फर्म माहिती, हे लोक माझी इन्क्वायरी करायलाच गेलेली आहे. तुम्ही कितीही खोटं बोला, कितीही लपवाछपवी करा, हे लोक काहीतरी तिथे करायला गेली आणि शक्यता आहे की ते माझी इन्क्वायरी करायलाच गेले. मी तुला खात्रीने सांगू शकते जानकी. जानकी म्हणते एक मिनिट, तुम्हाला असं का वाटतंय की तुमच्याबद्दल इन्क्वायरी करायला गेले? तुम्ही असं काही केलंय का तुमची इन्क्वायरी वगैरे करावी म्हणून? इन्क्वायरी करायला गेले तर काळजीपोटीच गेले असतील. त्यात एवढं हायपर होण्याचं, एवढं घर डोक्यावर घेण्याचं कारण काय? शर्वरीची बोलतीच बंद झालेली असते की जानकी तिला आता उलटे प्रश्न विचारायला लागलेली असते. खरंच बेंगलोरला असं काही घडलंय की आमच्यापर्यंत पोहोचूच द्यायचं नाहीये म्हणून एवढ्या हायपर होताय, चिडचिड करताय काय हो वंस? आता मी प्रश्न विचारते, उत्तर द्या. काय असं बेंगलोरला झालंय की हे बेंगलोरला चालले या कल्पनेनेच तुम्ही एवढ्या घाबरल्या आणि चिडचिड करायला लागला? मात्र शर्वरी शांत बसलेली असते, तिची बोलतीच बंद होते. आता उत्तर काय द्यायचं? वंस आमच्यापासून काही लपवताय का? लपवत असाल तर सांगा बरं, काय लपवताय नेमकी? वंस मी काय विचारतीये, कसली भीती वाटतीये, कसली चिडचिड होती आणि काय चाललंय कळेल का मला? शर्वरी म्हणते जानकी उगा शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू नका. काय शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतेय का मला? मग माझी तत्तमम होतीये. मीटिंग ठरली आहे तर डायरेक्ट बेंगलोरला मीटिंग? इथे कुठे मीटिंग होऊ शकत नाही, डायरेक्ट मीटिंग आहे ते बेंगलोरला. काय बोलतीयस तू? शर्वरीला विश्वास बसल्याच नसतो. ती म्हणते ही माझी चौकशी करायलाच गेलेले बेंगलोरला. अवंतिका म्हणते शरूताई ऐकून घेतीस का? एक्सपोर्टर बेंगलोरचे म्हटल्यावर मीटिंग ही बेंगलोरलाच व्हायला हवी ना. आई शपथ, काय प्लॅनिंग केलंय ग तुम्ही सॉलिड? सारखं खोटं बोलताय तुम्ही, ठरवल्यासारखं खोटं बोलायला लागलात तुम्ही. शर्वरीने खरंच घर डोक्यावर घेतलेलं असतं. काय ना, तुमच्याशी कोणाशीच बोलायचं नाहीये मला. नाही बोलायचंच नाहीये. जानकी वहिनी आत्ताच्या आत्ता जायचं आणि नानाला आणि आईला बोलवायचं. मला डायरेक्ट त्यांच्याशीच बोलायचं. नेमकी चाललंय तरी काय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला 30 लोक देऊ शकतात. मी काम करते की मी स्वतः उठवते की आत्ताच्या आत्ता सगळं बोलून मी क्लिअर करते. त्याशिवाय मला काय समाधान वाटणार नाहीये. अगदी चिडचिड करत असते, आरडाओरडा करत असते. मी त्यांना जाऊन उठवते की आडवी गेलेली असते तिला. वंस अजिबात त्यांच्या दरवाजाकडे जायचं नाही. त्यांना झोपू दे शांतपणे, त्यांना अजिबात त्रास देऊ नका. बाजूला हो जानकी, तू बाजूला हो, मला त्यांना उठवू दे. काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही हायपर झाला आहात. जरा शांत व्हा आणि शांत डोक्याने विचार करा. तुमचं नेमकी चाललंय तरी काय वंस? ते झोपलेत ना, त्यांना झोपू द्या. त्यांना उठवू नका, त्यांना त्रास देऊ नका. प्लीज प्लीज त्यांची शांत झोप होऊ द्या, नाही तर दोघांनाही त्रास होईल सकाळी. ए जानकी, शहाणपणा करू नकोस हा. ते माझे आई वडील आहेत.
आणि त्यांना काय करायचं आणि काय नाही माझं मी बघेन. सरक बाजूला, आमचं आम्ही बघू काय करायचं आणि काय नाही. जानकी म्हणते मी सरकणार नाही, त्यांची झोप उद्या, सकाळी काय बोलायचंय तुम्ही बोला, मी काहीच म्हणणार नाहीये. जर नाही म्हटलं त्यांना डिस्टर्ब नाही करायचं म्हणजे नाहीच करायचं. वंस माझा ऐकायचा. आता नाहीचा अर्थ नाहीच असतो. ठीक आहे, नानाला आणि आईला उठू देत नाहीये ना, मग ठीक आहे की मी काय करते ना, तू आता जानकी बघच मी काय करते आणि कसे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवते तू बघच. आता ही शर्वरी तावातावानी तिथून चाललेली असते. म्हणतो ताई तू काय करतेस, अगं ताई तू काय करतेस. ती तन करत पुढे चाललेली असते, डायरेक्ट किचन मध्ये चाललेली असते. बघायचंय ना मी काय करू शकते, बघाच तुम्ही आता मी काय करू शकते नेमकी. घाबरलेले असतात. शर्वरी खिडक्या वगैरे बंद करते आणि किचन मध्ये येऊन ती काय करणार आहे. ताई काय करताय, ताई काय करताय सगळे विचारतात. शर्वरी काहीच उत्तर देत नाही, फक्त तिचं काम चालू झालेलं असतं. किचनच्या खिडक्या वगैरे बंद करते. गॅस तिने ऑन करून टाकलेला असतो. शर्वरीने गॅस तो ऑन केलेला असतो आणि तिने आता काडीपेटी हातात घेतलेली असते. ती आता आग लावणार असते सगळ्या घराला, म्हणजे यांचं घरच उद्ध्वस्त करून टाकणार असते. मुद्दाम तिने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. आता अवंतिका आणि सारंग खूप घाबरलेले असतात की काय करतेस तू ताई, प्लीज असं काही करू नको. आता मात्र अवंतिका इतकी घाबरते आणि सारंग सुद्धा की तिला नाही नाही असं म्हणतात, तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. ती इतकी कांगावा करत असते, इतका आरडाओरडा की ती थांबायला तयारच नसते. मी काय करते ना तुम्ही आता बघाच. काडीपेटी हातात घेतलेली असते आणि ती आता काडी पेटवणार. जानकी लांबून बघत असते की ह्या शर्वरीची नाटकं काय काय चालली आहे आणि स्वतः केलेल्या चुका लपवण्यासाठी ती काय काय करते. व्हायचा सारंग माझ्या हाताला हात लावायचा नाही, लांब व्हायचं. पण ती का सारंग खूप तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण शर्वरी काय थांबायला तयार नसते. शर्वरी म्हणते अजिबात माझ्या कोणी जवळ यायचं नाही. जानकी फक्त तिचा ही तमाशा बघतच थांबलेली असते. ठीक आहे आम्ही जवळ येत नाही, पण तू पण शांत बसत आई. सगळं कळतंय, माझ्या विरोधात कट कारस्थान करताय, सगळे जण मला फसवताय, माझ्या विरोधात चाललंय सगळं, मला कळत नाही असं वाटतंय का. मला सगळं आणि व्यवस्थित कळतंय. हा जरा जरी जवळ आला तर काडी माझ्या हातात या, एका मिनिटात मी काडी ओढणार आणि सगळं होत्याचं नव्हतं करून टाकणार. त्यामुळे माझ्याजवळ कोणीच यायचं नाहीये. शर्वरी आता चांगलीच धमकी द्यायला लागलेली असते या सगळ्यांना. हे पेटून देईन आणि जीव देणार स्वतःचा. आता शर्वरीने परत जीव देण्याची धमकी दिलेली असते. आता मात्र जानकीच्या डोक्यावरून चाललेलं असतं की ही काय नाटकं करतीये, जीव द्यायचा. खरं तर जीव देत नसते, फक्त ही नाटकं करत असते. आल्या आल्या सुद्धा तुझं जीव देण्याचं नाटकच तिने केलेलं असतं. आता सुद्धा गॅस ऑन केलेला असतो आणि जीव देण्याच्याच धमक्या ती देत असते. जानकीला इतका राग आलेला असतो या शर्वरीचा, एवढ्या रात्री काय तमाशा मांडलाय. जानकी आता या शर्वरीकडे रागाने बघत असते. जानकी म्हणते शर्वरी म्हणते शांत व्हा, मी तुला शेवटचं सांगते, नानांना उठव नाहीतर मी काय करेन. जानकी म्हणते मी नाही उठवणार. अवंतिका सारंग भाऊजी मागे व्हा, तिला काय करायचंय ना ते करू द्या. काय करायचंय, काडी पेटवायची ना, स्वतः जीव द्यायचा ना, पेटव काडी पेटव आणि जे की जीव दास काडी पेटवायची आणि जीव द्यायचा, काहीच हरकत नाहीये. मी नानांना उठवणार नाही म्हणजे नाही. अवंतिका म्हणते बहिणी तुम्ही काय बोलताय, ती खरंच काडी पेटवेल. आम्ही ते बघतोय, तुम्ही जीव देणार नाही, द्या की जीव, द्या ओ जीव, जवळ येऊ नको, मी खरंच काडी पेटवीन. आता ती इनसिक्युअर व्हायला लागलेली असते. जानकी तिच्या जवळ यायला लागलेली असते. जानकी शर्वरीला असं दाखवते की तू काही केलं तरी आमच्यावर काहीच परिणाम होणार नाहीये. पेटवा, आग लावा, मी आणि कोणी घरातलं अडवणार नाहीच आहे. जीव द्यायचंय ना देऊन टाका एकदाचा जीव आणि मोकळ्या व्हा. तुम्ही करायचंय ना ते करा आणि सगळं एकदाच संपवून टाका. हातातली काडीपेटी जानकीने खाली टाकलेली असते आणि जी सनकन कानाखाली ठेवून देते शर्वरीच्या की अक्कलच जागेवर आणलेली असते. पटकन गॅस बंद करते आणि खिडक्या उघडून देते आणि शर्वरी गालाला हात लावून उभी असते. तू मला मारलं. जानकी म्हणते हो तुम्हालाच मारलं कारण मला मारायला भाग पाडलं ना म्हणून मारलंय. ती हा राग आणि कशासाठी, एवढं काय झालंय, रडायला लागलेली असते अवंतिका. तो राग माणसांची नात्यांची किंमत करत नाही, त्या रागाचा उपयोग काय करत होता. इतकं अविचाराने वागत होता की जीव द्यायला लागला. तुमच्याबरोबर आमचं सुद्धा आयुष्य संपवायला लागलात का. दुःखपणामुळे अख्ख्या घराची वाट लागली असती, राख रांगोळी झाली असती. जरा तरी अंदाज आहे का. लहान मुले म्हातारे माणसं आहेत याचं पण भान राहिलं नाही का. आता चिडलेली असते आणि शर्वरीला खूप बोललेली असते. शर्वरी फक्त रडत असते. काही केलंच नाहीये मग कशाला, कर नाही तर डर कशाला. काही केलंच नाहीये तर घाबरायचं कारणच काय. या विषयाशी नाना आणि आई यांचा काही संबंध नाहीच आहे, त्यामुळे त्यांना उठवून प्रश्न विचारण्याचं काही कारणच येत नाही. माहिती नाहीये तर जाब विचारणं सुद्धा प्रश्न येत नाही. कळतंय का. आता जानकी खूप बोलत असते या शर्वरीला. जानकी म्हणते बासा एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. थोडा तमाशा झाला तेवढा पुरे झाला, आता एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. जायचं आणि स्वतःच्या खोली शांतपणे झोपून घ्यायचं. जानकी अवंतिकाला म्हणते औषध घेतली का. ती म्हणते हो. काही लागलं तर मला सांग, आता जाऊन झोप. सारंग भाऊची दारं खिडक्या नीट लावली आहेत का. सारंग म्हणतो हो लावली आहेत. सगळं चेक करा आणि तुम्ही झोपी जा. जानकी म्हणते शांत व्हा आणि चला झोपायला. शर्वरीच्या अशा वागण्याने सारंगला बिचारायला धक्का बसलेला असतो की शर्वरी असं का वागतीये. सारंग आता गॅस बंद आहे कायची खात्री करतो आणि सगळे दारं खिडक्या बंद करत असतो.
सारंग आता दारं वगैरे लावत असतो. इकडे मात्र आता शर्वरी जोर जोरात मोठमोठ्याने रडत असते. शर्वरीला जानकी बेडरूम मध्ये आणते आणि म्हणते, नेमकी काय चाललंय, हा काय प्रकार आहे? अगं मी गोंधळली ना, मला कळतच नाहीये काय वागायचं काय बोलायचं. ती पडली ना, त्यामुळे मला सुचतच नाही, कळत नाहीये कुणाशी कसं काय रिएक्ट करू. त्यामुळे माझी अशी अवस्था झाली. तर माहितीच आहे, नवऱ्याला टाकलेल्या बाईला समाजामध्ये काहीच किंमत नसते. ती अवस्था झाली आहे माझी. आणखी मध्ये काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? मान मिळत नाही, साथ मिळत नाही, नवरा गेलाय मला सोडून आणि मी पडली एकटी. जानकी म्हणते, असं काहीच नाही, एवढं चुकीचा विचार करू नका. तर कोणीच अविश्वास दाखवत नाहीये, तुम्ही शांत व्हा. सांगते त्यावर तुम्ही विश्वास का ठेवत नाहीये जानकी? या घरात रक्ताची मग विश्वास का ठेवत नाहीये? जानकी म्हणते, वंस त्यावर उद्या चर्चा करू, आज मनस्थिती चांगली नाहीये, शांत झोपा, मग सकाळी बघू आपण. म्हटलं ना उद्या बोलू, तुम्ही झोपा बरं आधी. जानकीने जबरदस्तीने झोपायला लावलेलं असतं. त्या निघून गेलेली असते, हिला झोपी लावून ती पटकन उठून बसते आणि डोळे वगैरे पुसून काहीतरी विचार करायला लागलेली असते शर्वरी. हा भाग इथे संपतो मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. अवंतिका आणि जानकी बोलत असतात. वंस फार संशयास्पद वागताय, नेमकी काय चाललंय ना अवंतिका, मला कळतच नाहीये. त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे ना हे कळतच नाहीये. अवंतिका म्हणते, वहिनी मला एक खात्री मात्र पटली, काहीतरी लपवताय हे तर मला कळालंय वहिनी. आता शर्वरी रात्रभर विचार करत असते. बेंगलोरला गेले, माझी चौकशी केली, काही जर त्यांना कळालं तर करायचं काय? त्यांचं सत्य जर कळालं तर मी काय करू? आता ही घाबरलेली असते. जानकी म्हणते, उद्याच खरं काय ते कळेल, तोपर्यंत काही कळत नसतं, उद्याची वाट तर बघायलाच लागेल. अंधारामध्ये सारंगला काहीतरी दिसलेलं असतं, पण काय दिसलंय हे बघूया आपण उद्याच्या भागात. सारंगला धक्का मात्र बसलेला असतो. हा भाग इथे संपतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.